पुढची बातमी आपण पाहूया। मंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे। रेणू शर्मा यांनी 5 कोटी रुपये रोकड आणि 5 कोटींचं दुकान मागितल्याची तक्रार धनंजय मुंडेंनी पोलिसात दिलेली होती। धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर रेणू शर्मा यांना इंदूरमध्ये अटक करण्यात आली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, कशी करण्यात आली ही कारवाई? धनंजय मुंडे यांनी मलबार पोलीस स्टेशनमध्ये ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि ब्लॅकमेल करणारी या व्यक्तीचं नाव रेणू शर्मा असं सांगण्यात आलं होतं। त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली। धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट घेण्यात आलं। धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले मेसेज, व्हॉट्सअपचे मेसेजेस, कॉल या सगळ्यांचा एक तपशील पोलिसांना दिला आणि त्याची चौकशी केल्यानंतर हे कळलं की हा परदेशातला नंबर आहे, मात्र ह्याला ऑपरेट करणारी व्यक्ती इंदोरमध्ये आहे। तर इंदोरमध्ये ही व्यक्ती कोण आहे जे ह्या परदेशातला सिम कार्ड किंवा नंबरला ऍक्टिव्हेट करून धनंजय मुंडे यांच्याकडनं खंडणी मागतात, तर ती रेणू शर्मा अशी ही व्यक्ती समोर आली। त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली। इंदोर पोलिसांची मदत घेण्यात आली आणि काल रेणू शर्मा यांना इंदोर इथून अटक करण्यात आली आहे। ट्रान्झिट रिमांड 1 दिवसांचा पोलिसांना मिळालाय। पोलीस रेणू शर्मा यांना घेऊन मुंबईत दाखल होणार आणि मुंबईमध्ये संबंधित जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये त्यांची कस्टडी घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करणार आहे। तक्रार अशी होती की रेणू शर्मा हे खोटे डॉक्युमेंट्स किंवा सोशल मीडियावर खोटे पोस्ट करून बदनामी करून त्यांचं मंत्रीपद घालवण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे आणि अशी धमकी त्यांनी दिली आणि जर तसं नाही करायचं असेल तर 5 कोटी रुपये कॅश द्या आणि 5 कोटीचं एक दुकान मला द्या अशी मागणी किंवा अशी खंडणी धमकी स्वरूपाची धनंजय मुंडे यांना देण्यात आली होती आणि त्याच्यानंतर तक्रार केली गेली। त्या आधारे रेणू शर्मा यांना अटक करण्यात आली आहे। धन्यवाद गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।